नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण रामकृष्णारी. असं हे पण केलं. आता महाराज एक तुमच्याबद्दलची एक माहिती मला मिळाली होती, वाचनात आली होती, एक बातमी मला समजली होती की तुम्ही पारायण घेताय लिखित स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी आणि भागवताचं. काय तो उपक्रम होता जो तुम्ही वर्ल्ड वाईड राबवला असं आम्ही ऐकलं होतं, त्याबद्दल थोडं सांगाल का? वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला की वारकरी प्रस्थानत्रयीचे प्रमुख ग्रंथ मानले जातात. पहिला ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची गाथा आणि समग्र संतांचं वाङ्मय. तर आम्ही ज्ञानेश्वरी, लॉकडाऊनचा काळ 2021चा होता. मित्र घरी आला, त्याचा वाढदिवस होता, त्याला काय द्यायचं, त्याला फक्त एवढंच म्हटलं तू ज्ञानेश्वरी लिहायला घे. मी त्याला म्हटलं ज्ञानेश्वरी ही घे, ही वही घे, तू लिहायला सुरुवात कर. एक विचार एवढाच. आम्ही असेच बसलो, 6-7 जणांमध्ये करायचं ठरलं. नंतर सोशल मीडियाचा आधार घेतला, ते व्यापक केलं. तर आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगातल्या 18 देशामध्ये 30,000 लोकांनी एका वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली, हस्तलिखित केली. त्याच्यामध्ये जवळजवळ 70% महिला होत्या ज्ञानेश्वरी लिखाणामध्ये. आणि चांगले अनुभव आहेत की बाबा आमचा वेळ जो नको त्याच्यासाठी जात होता विनाकारण, तर तो वेळ आमचा सार्थकी लागला. घरात शांतता, घरात नामस्मरण घडलं, सासू सुनेचे वादही नकळत मिटले. कारण जिथं तृण नाही जिथे पडला अग्नी, जिथं गवत नाही तिथं अग्नी पडला तर वनवा लागणार नाही. लागणार. बरोबर. वादच चुकीचा झाला नाही, म्हणजे चुकीच्या गोष्टी बोलल्याच गेल्या नाही तर वाद कसा होईल, हे सुद्धा घडलं काही काही घरांमध्ये. एक आनंद, आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. त्याच्यानंतर नाथ महाराजांचं भागवत 2000 लोकांनी महाराष्ट्रामध्ये लिहिलं. बरं. आता तो उपक्रम आम्ही काशीला केला. काशी क्षेत्रामध्ये 450 वर्षानंतर हत्तीवरती तो ग्रंथ ठेवला आणि गजारूढ मिरवणूक ग्रंथाची केली. नाथांचं भागवत 2000 ग्रंथ हत्तीवर. ही अशी घटना 1500च्या शतकात झाली होती. बरं. त्याच्यानंतर पुन्हा 450 वर्षानंतर आता त्याची पुनर्वृत्ती आम्ही केली. असं म्हणतात की बाबा यात्रा करायची आपल्याला, तर ती यात्रा सगळ्यांनी करावी. मग आई वडिलांना घेऊन काशीला जाण्याचं आपल्याकडे खूप परंपरा आहे मोठी. काशी यात्रा करावी तर ती परिवारासोबत करावी, आई वडिलांच्या सोबत करावी. जसे श्रावण बाळ आपले आई वडील काशीलाच घेऊन चालला होता. अनेकांनी काशी यात्रा केली, ती आई वडिलांच्या समवेत केली. मग हाही विचार माझ्या मनामध्ये होता. मग मी आई वडिलांच्या समवेत हरिद्वार क्षेत्र केलं, वृंदावन क्षेत्र केलं आणि काशी क्षेत्र केलं. त्यांच्याच आशीर्वादाने आपण आहोत, त्यांच्या पुण्याईनं आपल्याला सगळं मिळालेलं आहे. आणि मग त्यांना घेऊन जाण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. एक त्याच्यातला सेवेचा भाग होता की बाबा आपण आपल्या आई वडिलांच्या समेत ही यात्रा करतोय. त्याच्यातला एक आनंदाचा भाग होता. आई वडील होते, मुलं होते, बायको होते, आमचे आजोबा होते, म्हणजे असं सगळे आम्ही एकत्रच काशी यात्रा परिवारासोबत केली. नुसता एक परिवार एवढाच नाही, तर ग्रंथांच्या आणि संप्रदायाच्या संबंधाने खूप मोठा जोडलेला सगळा परिवार. 450 लोक होते. आम्ही परिवारातलेच मानतो. आज तुम्ही संप्रदायाला योगदान दिलं, तुम्ही आमच्या परिवारातलेच. संप्रदायाच्या गोष्टी तुम्ही सांगत राहिलात, तुमचा चॅनल आमच्या परिवारातला असल्यासारखाच आहे. बरोबर. आता खरं तर हा काशीचा विषय निघाला. तुम्ही बऱ्याच दशक्रिया विधींमध्ये देखील सहभागी झाले असाल. अनेक प्रवचन असतात. काशीला जाऊन आल्यानंतर दशक्रिया विधीचं जेवण जेवू नये, दुसऱ्या कोणाचं 13व्याचं जेवू नये असं एक बोललं जातं. त्यात कितपत तथ्य आहे, ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे? मला म्हणजे हे सगळे जे विधी आहेत ते कर्मकांडाचे आहेत. तिथं काशीतले पंडित ज्यावेळेस हा विधी केला जातो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असतं तुम्ही परान्न खाऊ नका, हे करू नका. मग ते लोक काय असतं, श्रद्धा असते, मग तिथलं ऐकतात. मग इकडं आल्यानंतर ते त्या पद्धतीने पाळतात. मग कधी 10व्याचं कधी श्राद्धाचं प्रसाद नाही काही लोक घेत. त्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय. काय कर्मकांडातलं तिथल्या पंडितांनी सांगितलं असेल ते ऐकलं त्यांनी. पण ते कितपत उचित आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, प्रसाद म्हणून खाणं आम्ही एवढंच मानतो. बाकी त्या संबंधानं कर्मकांडाची विधी करणारे त्याची इच्छा, लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते खाल्लं पाहिजे.
खायचं किंवा नाही खायचं, पंडितांचं ऐकायचं का कोणाचं ऐका, हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो ज्यांनी त्यांनी पाळावा. मात्र अन्न हे पूर्ण ब्रह्म हे महाराजांनी या ठिकाणी नमूद केलं. चोरी करणं हे पाप आहे, बरोबर. बरोबर. पण ज्या वेळेस एखाद्या माणसाला खायला मिळत नाही, आता तो खाण्या वाचून मारणार आहे, अशी ज्या वेळेस वेळ येते त्याच्यावरती, त्यावेळेस त्यांनी चोरी करून खाल्लं तरी ते पाप नाही असं शास्त्र सांगतं. बरोबर बरोबर. तसंच आपण काय मानतो, काय करतो, कुणावरती श्रद्धा ठेवतो, हे सगळे कर्मकांडाचे विधी आहेत, ते पाहून घ्यावेत आणि त्यानुसार ज्याने त्याने ठरवावं. पण अन्नाकडे पूर्ण ब्रह्म म्हणून पाहावं, अन्न वाया जाऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. आणि आता येणाऱ्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये आमचं त्याच्यावरती काम चालू आहे. तुकाराम महाराजांचं भंडारा डोंगरावरती मंदिर उभं राहतंय, त्याला सुवर्ण कलश 1-2 वर्षामध्ये आता मंदिर पूर्ण होईल. तर या वर्षी 1,00,000 लोकांनी तुकाराम महाराजांची गाथा हस्तलिखित करावी हा संकल्प आहे. मग सर्वांना विनंती आहे, सर्व श्रोते या चॅनलच्या माध्यमातून, चेकमेट टाईमच्या माध्यमातून पाहतायत, आदरणीय माने सर आहेत समोर, की त्यांनाही विनंती की आमचा हा उपक्रम समग्र महाराष्ट्रभर समाजापर्यंत त्या ठिकाणी याबद्दल सांगा. नक्कीच. संतांच्या अक्षरांची सेवा घराघरामध्ये घडू द्या. संतांइतकं, कारण आज असं म्हटलं जातं महाराष्ट्राची भूमी ही संत प्रधान आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान असो नसो, पण महाराष्ट्र हा संत प्रधान आहे, हे मात्र समग्र महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे. खरंय. आणि हा संतांचा चांगला, जसं तुम्ही म्हटले चांगल्या रील ज्या आता आहेत त्या प्रसारित कशा झाल्या पाहिजे, तर हा रीलचा खजाना आहे तुकाराम महाराजांची गाथा. रील ऐकणाऱ्यांना कळेल आपण काय ऐकलं होतं. ही गाथा हस्तलिखित करावी, 1,00,000 लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचे, आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्याहूनही चांगलं. हा दुग्ध शर्करा योग होईल. आपणही आम्हाला सहकार्य करा आपल्या चेकमेट टाइम चॅनलच्या. नक्कीच आम्हाला आनंद वाटेल. पण मला किंवा आमच्या प्रेक्षकांना एक यातील क्वेरी, म्हणजे एक आम्हाला संदिग्धता मनात आलेली आहे. हस्तलिखित म्हणजे आमची ती मुखोद्गत असावी का, आमची पाठ असावी का, आम्ही बघून लिहायची आहे? तुकाराम महाराजांची गाथा बाजारामध्ये मिळते, 200-250 रुपये किंमत आहे त्याची. शक्य असेल तर ती गाथाही आम्ही देणार आहोत. बरं. किती आता नोंदी होतात त्याच्यावरती, नोंद चालू झालेली आहे. बरं. नाहीतर गाथा आळंदीला मिळते, आप्पा बळवंत चौकात मिळते, कुठेही दुकानामध्ये उपलब्ध होते. 250 रुपयाची गाथा, 300 रुपयाची गाथा घरी आणायची. गाथा लिखाणासाठी जी वही लागणार आहे त्या वहीची किंमत जवळजवळ नाही म्हटलं तरी 800 ते 1000 रुपये असणार आहे. ती वही आम्ही मोफत देणार आहे लिखाण करणाऱ्याला. बरं. ती वही पोचत होईल, घरापर्यंत होईल, अडचण काय नाही. आपल्या अगदी वारज्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी भागवताच्या वह्या आम्ही स्वतः मी दिलेल्या आहेत आणून आपल्या एरियामध्ये. बरं. तसं गाथा सुद्धा ज्यावेळेस लिहिणार आहेत, नोंदी होतील, त्यावेळेस तुमच्यापर्यंत आम्ही त्या गाथेसाठीच्या वह्या देऊ. बरं. कोण लिखाण करणाऱ्यांच्या नोंदी द्या आमच्याकडे. म्हणजे गाथेमधून पाहून गाथा समोर पाहिजे, जसं आहे तसं उतरवणं. वा, छान. म्हणजे हा एक स्तुत्य उपक्रम आहे, नामस्मरणाचा एक वेगळ्या पद्धतीनं एक उपक्रम म्हणता येईल, जो जागतिक विश्वविक्रमही करू शकतो मला वाटतं. हो. यापूर्वी देखील जागतिक स्तरावर यांनी जे उपक्रम केलेले आहेत, भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढणं, आणि ते देखील महाराष्ट्राच्या बाहेर काशीमध्ये जाऊन असा एक मोठा पराक्रम केलाय. तसं पाहायला गेलं तर अटकेपार झेंडे फडकवलेल्या मानाजी पायगुडेंचे वंशज असल्यामुळे त्यांना हे सहज शक्य आहे. नाही, सगळ्यांचं सहकार्य लाभतं, सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि असं म्हणतात ना, बळ दिलं तर आपल्याला काम करता येतं. त्या चालू आहे. अजून एक तुम्ही विश्वविक्रमाचं बोलले, गिनीज बुक मध्ये मागच्या एका कार्याची नोंद झाली. गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी हे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे 14वे वंशज. नाथ भागवताचं पारायण करायला 7 दिवस लागतात. बरं. 18,810 वेव्यांचा तो ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथाचं पारायण 7 दिवस लागतात. आम्ही त्याचं पारायण फक्त 1.25 मिनिटात केलं. बापरे. मग याची नोंद गिनीज बुकवाले आले होते पैठणला, आणि आत्ताच पाठीमागच्या 4-6 महिन्यापूर्वी, नाही नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची नोंद केली आम्ही. बरं. 1.25 मिनिटात पारायण नाथ भागवताचं 18,810 वेव्यांचं केलं. जो ग्रंथ 7 दिवस वाचायला लागतात त्याच. बापरे. मग ते म्हणजे आता विचारच केलाच जात नाही की कसं एवढ्या कमी वेळामध्ये कशी संकल्पना. सांगतो ना कसं केलं. 18,810 लोक बोलवली, क्रमाने प्रत्येकाकडं
एक ओवी दिली 18,810 लोकांकडे. हां हां आणि जेवढा वेळ सगळ्यांना वाचायला गेला तो वेळ मोजला गेला हां स्टॉपवॉचमध्ये, हां आणि जेवढ्या वेळेत झालं ते रेकॉर्ड झालं. या बात आहे. हां म्हणजे एक जागतिक विषय, बऱ्याच गोष्टी असतात जर आपलं वाचन कमी असतं किंवा आपण त्या बातम्यांमधून आपलं राहून जातं. काही न्यूज चॅनल, अगदी आम्ही देखील TRPच्या मागं पळत असतो आणि असे काही महत्त्वाचे संदेश आमच्याकडून चुकून जातात.